आपले हे कोळी समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि उपोषणाला बसले असता या ठिकाणी या एटीएम ऑफिसचे जे शासकीय कर्मचारी आहे हे शासकीय कर्मचारी यांची विचारपूस या ठिकाणी करण्यासाठी आलेली। तर मी या ठिकाणी दुर्दैव समजतो की त्यांना गोरगरिबाची जाण या शासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिसत नाही। त्यांना वाटतं की हे लोक मेले पाहिजे किंवा यांच्या आंदोलनाने तिकडे असा संदर्भ व्यक्त केला पाहिजे आणि आपल्या तरुणावर गुन्हे दाखल या ठिकाणी झाले पाहिजे असे या शासकीय कर्मचाऱ्यांना वाटतं का? जर आज आम्ही या ठिकाणी शांततेत आंदोलन उपोषण करत आहे तर असं आपण म्हणजे याचा अर्थ आम्ही काही कमजोर आहे का? आम्ही काही बांगड्या घातलेल्या आहे का? पण आम्ही भारतीय घटनेला मानतो आणि या भारतीय घटनेचा एक आपल्या भारतीय घटनेवर हा देश चालतो म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन करत आहोत। पण या ठिकाणी कुठेतरी शासकीय कर्मचारी आमचा गैरउपयोग या ठिकाणी घेत आहे। तर आज 4था दिवस आहे। मला वाटतं एका ताईची तब्येत या ठिकाणी खराब झाली होती आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात गाजला। मग त्यांना असं वाटतं आज एका ताईची तब्येत खराब झाली ते सर्व लोकांना नेमकं मेले पाहिजे का? मेल्यावर हे लोक आपल्याला या ठिकाणी भेटायला येणार आहे का? तर मला एक खंत या ठिकाणी वाटते की आज उपोषणाचा 4था दिवस असताना आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी संजनाताई जाधव आज त्यांचं कर्तव्य होतं की आज कुठेतरी आपल्या तालुक्यातले लोक एक जातीच्या सुरळीत जात प्रमाणपत्रासाठी उपोषणा या ठिकाणी बसलेले आणि या लोकांनी ताईला मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे। तर ताईला हे लोक आपलं म्हणतात, ताईने सुद्धा या लोकांना आपलं या ठिकाणी समजायला पाहिजे होतं आणि ताईने या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होती। पण आज 4था दिवस या ठिकाणी झाला पण आजही ताईने या ठिकाणी भेट दिली नाही। तर मी ताईचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण या लोकांना फक्त आपलं मतदान पाहिजे का? मतदानात त्यांना वाड्या वस्त्या पोळी मांग मार मरे लोक लागते का? आणि ज्यावेळेस या लोकांच्या अडचणी असले त्यावेळेस या लोकांना आपण लागत नाही का? म्हणजे किती दुर्दैव मी या ठिकाणी म्हणेन। तर मी या सर्व कोळी समाज बांधवाला एक विनंती करतो की आता परत एका जात्राला काही देऊ म्हातारा होती, अजून निवडणुका येणार आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर आमदारकी खासदारकी येणारच आहे। ज्यावेळेस हे लोक आपल्याला मतदान मागण्यासाठी त्यावेळेस या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहायचं नाही। कारण काय होतं या लोकांना काय वाटतं आपण मागासवर्गीय लोक दारू पटण्यावरचे हे लोक काय करते आपल्या वाड्या वाट्यामध्ये आपला जे एखादा पुढारी जात्या त्याला 1500 रुपये ठिकाणी जाते सांगते का तुमच्या समाजाला एक पार्टी देऊन टाक आणि आम्हाला मतदान द्या आणि आपण बी काय अरे आपण रोज मटण खाणारे लोक आणि याचे एक 2 दिवसानं मतदानात आपण मोठे होणार आहे का? तर कुठेतरी आपण या लोकांच्या या राजकीय पुढाऱ्याचं फसगत न करता येणार आहे का? त्यांना धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी कारण काय मागणं या लोकांचं का आमच्या मुलांना जात प्रमाणपत्र द्या। कारण आजकाल आपण पाहत आहे चांगले मुलं अविवाहित आहे त्यांचे लग्न त्या ठिकाणी होत नाही। याला कारण काय? मुलं त्या ठिकाणी नोकरी प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी एखाद्या नोकरीवाल्याला या ठिकाणी द्यायला पाहिजे पण या ठिकाणी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी निघत नसतं। नेमकं ते नोकरीला लागणार केव्हा आहे? तर बऱ्याच दिवसापासून या कोळी समाज बांधवांचा या सुरळीत जात प्रमाणपत्रासाठी जो लढा या ठिकाणी चालू आहे आणि या लढ्याला या एटीएम साहेबांनी कायमस्वरूपी फसगत त्या ठिकाणी केलेलं आहे। कारण हा देश चालतो म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण या ठिकाणी कुठेतरी शासकीय कर्मचारी आमचा गैरउपयोग या ठिकाणी घेत आहे। तर आज 4था दिवस आहे। मला वाटतं एका ताईची तब्येत या ठिकाणी खराब झाली होती आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात गाजला। मग त्यांना असं वाटतं आज एका ताईची तब्येत खराब झाली ते सर्व लोकांना नेमकं मेले पाहिजे का? मेल्यावर हे लोक आपल्याला या ठिकाणी भेटायला येणार आहे का? तर मला एक खंत या ठिकाणी वाटते की आज उपोषणाचा 4था दिवस असताना आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी संजनाताई जाधव आज त्यांचं कर्तव्य होतं की आज कुठेतरी आपल्या तालुक्यातले लोक एक जातीच्या सुरळीत जात प्रमाणपत्रासाठी उपोषणा या ठिकाणी बसलेले आणि या लोकांनी ताईला मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे। तर ताईला हे लोक आपलं म्हणतात, ताईने सुद्धा या लोकांना आपलं या ठिकाणी समजायला पाहिजे होतं आणि ताईने या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होती। पण आज 4था दिवस या ठिकाणी झाला पण आजही ताईने या ठिकाणी भेट दिली नाही। तर मी ताईचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण या लोकांना फक्त आपलं मतदान पाहिजे का? मतदानात त्यांना वाड्या वस्त्या पोळी मांग मार मरे लोक लागते का? आणि ज्यावेळेस या लोकांच्या अडचणी असले त्यावेळेस या लोकांना आपण लागत नाही का? म्हणजे किती दुर्दैव मी या ठिकाणी म्हणेन। तर मी या सर्व कोळी समाज बांधवाला एक विनंती करतो की आता परत एका जात्राला काही देऊ म्हातारा होती, अजून निवडणुका येणार आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर आमदारकी खासदारकी येणारच आहे। ज्यावेळेस हे लोक आपल्याला मतदान मागण्यासाठी त्यावेळेस या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहायचं नाही। कारण काय होतं या लोकांना काय वाटतं आपण मागासवर्गीय लोक दारू पटण्यावरचे हे लोक काय करते आपल्या वाड्या वाट्यामध्ये
आपला जे एखादा पुढारी जात्या त्याला 1500 रुपये त्या ठिकाणी जात्या, सांगत्या का तुमच्या समाजाला एक पार्टी देऊन टाक आणि आम्हाला मतदान द्या. आणि आपण बी काय, अरे आपण रोज मटण खाणारे लोक आणि याचे एक 2 दिवसानं मटणानं का आपण मोठे होणार आहे का? तर कुठेतरी आपण या लोकांच्या या राजकीय पुढाऱ्याचं फसगत न करता येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी, कारण काय मागणं या लोकांच्या, का मग आमच्या मुलांना जात प्रमाणपत्र द्या. कारण आजकाल आपण पाहत आहे चांगले मुलं अविवाहित आहे, त्यांचे लग्न त्या ठिकाणी होत नाही. याला कारण काय, मुलं त्या ठिकाणी नोकरी, प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी एखाद्या नोकरीवाल्याला या ठिकाणी द्यायला पाहिजे, पण या ठिकाणी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी निघत नसतं. नेमकं ते नोकरीला लागणार केव्हा आहे? तर बऱ्याच दिवसापासून या कोळी समाज बांधवांचा या सुरळीत जात प्रमाणपत्रासाठी जो लढा या ठिकाणी चालू आहे आणि या लढ्याला या LTM साहेबांनी कायमस्वरूपी फसगत त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण